कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालं असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडलं। 2 वर्षांपूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली, ज्यामध्ये हे नाट्यगृह पूर्णपणे जळून खाक झालं होतं। कोल्हापूरकर रंगकर्म्यांच्या पाठपुराव्यामुळे या नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यात आली। दरम्यान नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। कोल्हापूरमध्ये आता क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतील अशा दर्जाचं मैदान उभं केलं जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। यासोबतच कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भातही त्यांनी मोठं विधान केलंय। कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। बीसीसीआयला आम्ही विनंती करणार आहोत आणि बीसीसीआयच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत। क्रिकेट झालं, हॉकी झालं, आता जरा फुटबॉलकडेही लक्ष द्या। तर निश्चितपणे फुटबॉल तर कोल्हापूरकरांचा आत्माच आहे। म्हणजे मला असं वाटतं की तिकडे ज्यावेळेस फिफा चालू होतं त्यावेळेस एक मेसी तिकडे खेळत होता, अनेक मेसी इथे खेळत होते, हे देखील आम्ही या ठिकाणी बघितलं। त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडेही एक लक्ष देण्याचं काम आपण करू। यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे। हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो। 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडवून देतो।